सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. या अभंगाचा अर्थ आपण जाणून घेऊया. श्री क्षेत्र पंढरपूर येथे विटेवर पांडुरंगाचे जे ध्यान सगुण स्वरूप उभे आहे ते सुंदर असून कमरेवर हात ठेविले आहेत. तुळशीचा हार गळ्यांत आहे आणि कमरेला पितांबर धारण केलाय. असे हेच ध्यान मला नेहमी आवडते. माशाच्या आकाराप्रमाणे ज्याच्या कानांत कुंडले झळकत आहेत आणि कंठामध्ये कौस्तुभमणी शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे ध्यानच माझे सर्व सुख आहे. त्याचे सुशोभित मुख मी आवडीने पाहत राहीन. श्री तुकाराम महाराज हे आस्तिक ग्रंथकार होते. आस्तिक ग्रंथकार हा आपल्या ग्रंथारंभी गणपती, सरस्वती, भगवंत, कुलदैवत इत्यादींचे नमन करीत असतो. नमन करण्यात ग्रंथकाराचे मुख्यतः 3 हेतू आढळतात. पहिला हेतू, समाप्ती कामो मंगलमाचरित. आपण हाती घेतलेला ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडावा. दुसरा हेतू, आपल्या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्याने लोक आस्तिक बनून त्यांनी भगवत भक्ती करावी. आणि तिसरा हेतू, जो नमन करण्याचा पूर्वापार शिष्टाचार चालत आलेला आहे तो मोडल्याचा दोष आपल्यावर येऊ नये या हेतूने नमन करतात. नमन अथवा मंगल 3 प्रकारचे आहेत. 1. वस्तू निर्देश रूप, 2. नमस्कार रूप आणि 3. आशीर्वाद रूप. वस्तूंचे म्हणजे ब्रह्मांचे, निर्देश म्हणजे स्वरूप कथन करणे, यास वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. परमेश्वरास वंदन करणे हे नमस्कार स्वरूप मंगल होय. आपणास किंवा शिष्यास इच्छित वस्तू प्राप्त व्हावी याकरिता ईश्वरास केलेली प्रार्थना यास आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. ब्रह्माची 2 रूपे आहेत. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्त चैवार मूर्तच, सगुण व निर्गुण. तर तेच निर्गुण ब्रह्म सगुण रूपवान बनून पंढरपूरला विटेवर उभे राहिले आहे. ते हे ब्रह्म विटेवरी. त्याच सगुण ब्रह्माचे रूप पाहून तुकाराम महाराज वरील प्रथम अभंगात आपली आवड व्यक्त करतात. राम कृष्ण हरी.